घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। ज्यांच्यामुळे आज आम्ही या पदापर्यंत पोहोचलो ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन। व्यासपीठात सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर मी बोलवता आलेला पाहुणा आहे माझा। मी सकाळी जेव्हा नागपुरामध्ये आगमन झालं त्या टायमाला बॅनर पाहिले आणि तिथं बॅनर पाहिलं की एकनाथ शिंदे साहेब या नागपूरमध्ये आहेत। माझा कार्यक्रम होता लॉ कॉलेजला, लॉ युनिव्हर्सिटीला। देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई साहेब होते तिथं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, नितीन गडकरीजी होते, अनेक मान्यवर होते। तो कार्यक्रम झाल्यानंतर मी किरण पांडवला फोन केला, अरे कार्यक्रम काय? ते म्हणे साहेब येणार आहे, प्रवेश सोहळा आहे। मी यासाठी आलो होतो की मला आता एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगायचं होतं, भेटायचं होतं की साहेब मी नागपूरला आहे, उद्या सुद्धा सकाळी कार्यक्रम आहे, परंतु पक्षाचा मेळावा म्हणल्यानंतर किंवा प्रवेश सोहळा म्हणल्यानंतर बाकीच्या गोष्टीला आपण बाजूला सारलं पाहिजे या मताचा मी आहे। पहिलं प्राधान्य माझ्या शिवसैनिकाला जो या ठिकाणी आलेला आहे, आणि ते यासाठी की आम्ही त्या प्रवासातून गेलेलो। तुम्ही मला अनेक वेळेला आता मधल्या काळामध्ये टीव्ही पाहत असाल, कायदेताईला पाहत असाल, वादविवाद होताना पाहत असाल, तो सकाळचा एक भोंगा वाजताना पाहत असाल, त्याच्यानंतर त्याला उत्तर देणारा मग आहे, त्याला काय आपण काय मागं पुढं पाहत। ज्यांच्या तालमीत आपण वाढलोय, ज्यांनी आपल्याला घडवलंय, तो माणूस इतका ताकदवान होता, त्याचा शिवसैनिक कमजोर कसा असू शकतो? हे आजकाल जे भुंकतात ना, हे खिचगिंतीतही नव्हते, कधी आमच्या समोर बसलेले सुद्धा आम्ही पाहिलेले नाहीत। परंतु काही लोकांना नवीन जो असतो ना नमाजी, त्याला 5 टाइमची नमाज पढ़ावी लागते। या मौलाना आए हुए ना कोई? नहीं, जो आते हैं ना उसको क्या 5 टाइम की पढ़ना पड़ती ना? म्हणून त्याला या गोष्टीला मैं इसलिए बोल रहा हूं, स्वतःचं महत्व कसं वाढवायचं काही लोकांना एक छंद आहे, आणि आपलं महत्व वाढवण्यासाठी मग हे लोक असे काही प्रयोग करतात। आणि आपली निष्ठा शिवसेना प्रमुखाबद्दल किती आहे, उद्धव ठाकरेबद्दल किती आहे, आणि शिवसेनेसाठी आम्ही काय करू शकतो। एक जण मध्ये कधीतरी आले होते एक दसरा मेळाव्याला, त्यांनी काहीतरी भगवा असं फिरवलं, आता स्वतःच घराघरा फिरायला आलेत, कुठं कळत नाही कुठं येते आता। दुसरा आपला हा संजय राऊत येडा, काय मान हलतो असं असं हल्ला, तर ह्याला काय माहित नाही काय झालं। तर कुठेही जगाच्या पाठीवर कोणतंही काही जरी झालं तर त्याला असं वाटतं की मला विचारल्याशिवाय कसं काय झालं। रात्रीची उतरत नसल्यामुळे अशा प्रकार घडतात, आणि नागपूरकरांना चांगलं माहिती, सावजी खाल्ल्यानंतर सकाळी काय होतं ते। एक वेगळंच समीकरण आहे। मी बांधवांनो, मी यासाठी सांगतोय, एक दोन दिवसाचा आमचा प्रवास नव्हता। माझ्या शिवसेनेमध्ये 41 वर्ष गेलेत, 41 वर्ष या ठिकाणी उभा आहे। तुम्हाला वाटत असेल
तेही बरंच आहे, वय कमी वाटलं ते चांगलं असतं, परंतु वयाच्या उमलत्या टायमाला 20-22 वर्षाचा असताना आम्ही शिवसेनेचं काम करायला लागलो. आम्ही त्या काळामध्ये शिवसेना पाहिलेली आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. आमचा संभाजीनगर सर्वांना माहित आहे. जेव्हा संभाजीनगरला पहिल्यांदा बाळासाहेबांनी घोषणा केली, महाडच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की आता मुंबई ठाण्यानंतर महाराष्ट्रात, तर त्या महाराष्ट्रामध्ये पहिली सभा ही माझ्या संभाजीनगरमध्ये झाली आणि त्या सभेचं सूत्र केलं 86 ला. काही लोकांचा जन्म नसन झाला त्या काळात. हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. त्या शहरामध्ये इतक्या दंगली व्हायच्या. 86 ते 89 मध्ये जवळपास 26 दंगली झाल्या आणि दिवस रात्र दंगली चालत राहत्या. काही वेळेला पोलीस पकडायला यायचे ना, ते मलाच म्हणायचे, संजय शिरसाट कुठं राहतो. पोलिसांना माहित नव्हतं ना आम्ही काय आहेत. काँग्रेसची असलेली मस्ती ही इतकी अफाट होती, कधी त्यांचा सूर्य मावळणारच नाही असं त्यांचं स्वप्न होतं. परंतु त्या काळामध्ये मग आमच्यासारखे पोरं जेव्हा उभे राहिले तर ते पोलीसवाले पकडायचे आणि आम्हाला सांगायचे तर संजय शिरसाट कुठं राहतो. मग मीच त्यांना सांगतो त्या गल्लीत राहतो. ही वस्तुस्थिती आहे. नेता कशाला म्हणतात हे एकदा समजून घ्या. नेता होणं सोपं नसतं. या दंगलीच्या काळामध्ये एकदा शिवसेना प्रमुखाकडे गेलो. माझ्याबरोबर आमचे पदाधिकारी होते. पळत लपत छपत कसं तरी मुंबई गाठली. मातोश्रीला शिवसेना प्रमुखाला भेटलो. साहेब, आपल्याकडे जे शहरामधल्या हजारो लोकांना पोलीस जेलमध्ये टाकतायत, ज्यांचा काही संबंध नाही असे लोक आपले अटक होत आहेत. साहेब, त्यांच्या घरावर त्यांचे बायका मुलं सगळे रडतायत. त्यांना सोडवणारा कोणी नाही साहेब. आमच्याकडे कोणताही 7-12 नाही साहेब. साहेब, आम्ही गरीब सगळ्या कुटुंबातले सर्व पदाधिकारी आहेत. साहेब, तुम्ही काहीतरी करा. शिवसेना प्रमुखांनी सर्व ऐकून घेतलं शांतपणे. त्या काळामध्ये मोबाईल नव्हते. बेल दाबली. पीए आला. त्याला सांगितलं अरे ते शंकरराव चव्हाण त्या काळात मुख्यमंत्री होते. लाव रे त्याला फोन. शंकरराव चव्हाणला फोन लाव. बेल दाब. त्यांनी फोन लावला. फोन लागला. आता इंटरकॉम मध्ये साहेबांच्या हातामध्ये फोन. नेता, त्याचा असलेला शब्द, त्याचा असलेला मान कसा असतो. शंकरराव काय चाललंय त्या खडकीमध्ये, त्या टायमाला संभाजीनगर नव्हते म्हणत, खडकी म्हणायचो आम्ही. काय चाललंय तिकडं, माझे कार्यकर्ते सुटणार आहेत की नाही, का मला संभाजीनगर खडकीला जावं लागेल. तिकडून शंकरराव चव्हाण काय बोलले माहित नाही. धड धड निरोप आले. 65 पैशाच्या तिकिटावर सर्व शिवसैनिक बाहेर. 65 पैशाच्या तिकिटावर सगळ्याची बेल. आणि आता काय चाललंय. येऊ का सिल्वर वॉकला. नाही आज वेळ नाही. मग संजय राऊतला पाठवू का. लाचारी, किती लाचारी असावी. अरे ते शिवसेना प्रमुख. देशाच्या राष्ट्रपतीची निवडणूक असो का पंतप्रधानाची निवडणूक असो, मातोश्रीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं काही खरं नाही. ही ताकद त्या आणि आजची मातोश्री, आता ही संजय राऊतच दुसरी मातोश्री. अनेक ठिकाणी जातात. या विधानसभेला तसंच केलं. काय केलंय. या मिंदेला गाडायचंय, या एकनाथ शिंदेला गाडायचंय, यांना आता नेस्तनाबूद करायचंय. गद्दारांना धडा शिकवलाच पाहिजे. भाषण द्यायला लागले.
लोकांना गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं ना, तो प्रत्येक दिवस लोकांच्या डोळ्यासमोर होता. लोक पाहत होते की हा एकनाथ शिंदे सारखा एक ध्येय वेडा माणूस सकाळपासून तर रात्रीच्या 4-4 वाजेपर्यंत काम करतोय. कधी कधी आम्ही सांगायचो, साहेब आता आम्हाला झोप यायला लागली, तुम्ही झोपायला जा ना. इतक्या वेळासारखा काम करणारा माणूस महाराष्ट्राने पाहिला आणि लोकांनी आपलं मत बनवलं. जे गाडायला निघले होते लोकांनी त्यांना गाडलं आणि शिंदे साहेबाचे जे 40 ते 50 होते ते 60 करून दाखवले. हे ताकद त्यांची निर्माण केली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत.